नमस्कार. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात काय काय घडलंय विशेष पाहणार आहोत पुढील तासाभरात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाल्याचं वक्तव्य ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केलेलं आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आणि या संदर्भात वाद निर्माण झाल्यानंतर राऊतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र सारवासारव करतानाही राऊतांकडून चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. वादानंतर राऊतांची सारवासारव. मुंबई प्रांत वगळता इतर प्रांतच नसल्याचा दावा. सारवासारव करतानाही राऊतांकडून चुकीची माहिती. ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, खासदार संजय राऊत यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचा दावा केल्यानं भाजपच्या हातात आयतं कोलीतच मिळालं. भाजपनं रान उठवल्यानंतर राऊत सारवासारव करायला लागले. राऊत यांनी त्यावेळी महाराष्ट्र अस्तित्वात नसल्याचा दावा केला. शिवाय मुंबई हा एकच मोठा प्रांत अस्तित्वात असल्याचा दावा केला. महू जे नावाचा भाग आहे आताच्या मध्य प्रदेशमध्ये, तेव्हा मध्य प्रदेश नव्हतं. राज्य कधी निर्माण झाली भाषिक याचा अभ्यास करावा. महाराष्ट्र कधी निर्माण झाला, मध्य प्रदेश कधी निर्माण झालं, बिहार कधी निर्माण झालं, त्यांना कळतं का? अभ्यास त्यांनी करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला तेव्हा या देशामध्ये कोणतंही राज्य नव्हतं. एकच मुंबई प्रांत होता मोठा. आणि डॉक्टर आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. हे जर त्यांना माहीत नसेल किंवा कळत नसेल तर अजूनही त्यांचे डॉक्टर आंबेडकरांविषयी काय भावना आहेत ते स्पष्ट होतं. आम्ही म्हणतो डॉक्टर आंबेडकर आमचे. राऊतांनी दावा केल्यानंतर न्यूज 18 लोकमतनं त्यामागचं तथ्य शोधण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांचं जन्मस्थळ महू हे शहर मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यात. 1853 पासून महू सेंट्रल प्रोव्हिन्स प्रांताचा एक भाग होता. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर महू मध्य प्रदेशचा भाग झाला. त्यामुळं महू हा कोणत्याच प्रांताचा भाग नव्हता. हा राऊतांचा दावा तितकासा खरा नाही. त्यावेळेला महू या भागाला इंग्रजांनी सेंट्रल प्रॉव्हिन्सेस असं नाव दिलं होतं. साधारण 1853 सालपासून 1903 सालपर्यंत सेंट्रल प्रॉव्हिन्सेस म्हटल्या जायचं. त्याच्यानंतर त्याला सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार म्हणायचे, मग मध्य भारत म्हणायचे आणि मग मध्य प्रदेश म्हणायचे. या सर्व जागेची राजधानी नागपूर असे. महू शहराला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखतात. महू आणि महाराष्ट्राचा भौगोलिक संबंध नसल्याचा दावा स्थानिक पत्रकारांनी केला. बाबा साहब का जन्म स्थल महू के काली पलटन के बेरक में हुआ था. ये बात जब सबूत के साथ सामने आई, उसी के बाद से बाबा साहब की जन्मस्थली को महू माना जाने लगा. और अब हर साल कम से कम 1 लाख लोग पूरे देश कोने कोने से महू में आते हैं. वो ऐसे ही नहीं आते हैं. डॉक्टर अंबेडकर जन्मस्थली पे स्मारक भी बना हुआ, वो ऐसे ही नहीं बना है. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेतच, पण त्यांचा जन्म महाराष्ट्रात झालेला नाही हे पण खरं आहे. कारण महू कधीही आणि कोणत्याही काळात महाराष्ट्राशी संबंधित नव्हतं. त्यामुळे राऊतांचा आजचा युक्तिवाद तोकडाच आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. खासदार संजय राऊतांचे डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न हे फेल झालेले आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आता उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांना दणका दिलेला आहे. नाशिकमधील ठाकरे गटाच्या 11 माजी नगरसेवकांनी वर्षावरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. ठाकरे गटाला पुन्हा धक्का. 11 माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत. नाशिकमध्ये बाले किल्ल्याला पुन्हा भगदाड. संजय राऊतांचे प्रयत्न अपयशी. पालकमंत्री दादा भुसेंचा दणका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे 11 माजी नगरसेवक डेरे दाखल झालेत. याच महिन्यात संजय राऊतांनी नाशिकचा दौरा केला होता. उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख असलेल्या संजय राऊतांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मेळावे घेतले होते.
नाशिकचा गड अभेद्य राहील अशी ग्वाही संजय राऊतांनी दिली होती. मात्र बाळासाहेबांच्या शिवसेनेनं पुन्हा बाजी पलटवून लावली. यावेळी माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्तेंनी संजय राऊतांवर तोफ डागली आहे. आता मी टीव्हीवर बघत होतो की कोणीतरी आम्हाला दलाल म्हणून उद्भवलं, सांगितलं. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की या शिवसेनेचं वाटोळं करणारं कोण असेल तर हीच व्यक्ती आहे. आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की सिल्वर रोगचे दलाल कोण आहे. त्यामुळे उगीच कोणावरही आरोप करणं योग्य नाही. माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांच्यासह 11 माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. याचा संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला. मी म्हणतो ना, फ्रस्ट्रेशन, वैफल्यानं आलेलं जे सरकार चाललंय महाराष्ट्रात ते लवकर कोसळणारं ते बेकायदा सरकार आहे. लोकमताचा पाठिंबा या सरकारने गमावलेला. लोक यांच्या तोंडात शेण घालतायत. नाशिकमध्ये दणका बसल्यानं संजय राऊतांनी जोरदार हल्ला चढवला. आगामी निवडणुकीत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना मतदार धडा शिकवतील असा इशारा संजय राऊतांनी दिलाय. अलोकशाही पद्धतीने एक सरकार बसलेलं आहे महाराष्ट्रात, घटनाबाह्य. आम्ही कोणते घटनाबाह्य काम करत नाही. अलोकशाही पद्धतीनं सत्तेवरती बसलेलं सरकार लोकशाही प्रक्रियेला विरोध करत आहे आणि आम्ही लोकशाही मार्गानेच चाललेलो आहोत आणि त्याच मार्गाने जाऊ आणि त्याच मार्गाने तुम्हाला सत्तेवरून खाली खेचू. 11 माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केल्यानं नाशिकमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला बळ मिळालंय. तर निवडणुका कधीही जाहीर होण्याची परिस्थिती असताना पक्षातील आउटगोईंग थांबत नसल्यानं ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊतांच्या समस्या वाढतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य सरकारच्या भूमिकेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला. तर विरोधकांकडून वैफल्यातून आरोप होत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. तर संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाकरे गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा ओघ बाळासाहेबांच्या शिवसेनेत सुरूच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राजकीय बळ वाढत चालल्याचं स्पष्ट दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारनं गतिमान कारभार सुरू केलाय. त्यामुळे विरोधकांकडून आरोपांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. विरोधकांच्या आरोपांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार समाचार घेतला. अल्पावधीमध्ये हे सरकार लोकप्रिय झालेलं आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटात आणि छातीत धडकी भरली आहे आणि पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून त्यांच्याकडे दुसरं काही नाही आरोप प्रत्यारोप करण्याशिवाय. परंतु मी नेहमी सांगत असतो, तुम्ही आरोप करत राहा, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट 10 पट आम्ही काम करत राहू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप करण्यासाठी संजय राऊतांनी आघाडीच उघडली आहे. दररोज सकाळी पत्रकारांशी संवाद साधत संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर निशाणा साधत असतात. राऊतांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांनी पुन्हा पलटवार केला. मी म्हणतो ना, फ्रस्ट्रेशन, वैफल्यानं आलेलं जे सरकार चाललंय महाराष्ट्रात ते लवकर कोसळणारं ते बेकायदा सरकार आहे. लोकमताचा पाठिंबा या सरकारने गमावलेला. लोक यांच्या तोंडात शेण घालतायत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विविध मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप होत असतात. सत्ताधाऱ्यांनी जनतेसाठी काम करणं अपेक्षित असतं. तर या कामात काही चूक होत असेल तर त्यावर अंकुश ठेवण्याचं काम विरोधकांनी करायचं असतं. मात्र लोकशाहीचा उदो करताना फक्त बेफाम आरोप केल्यानं विरोधकांची विश्वसनीयता कमी होण्याचा धोका निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अभिनेता शाहरुख खानच्या पठाण सिनेमाचा महाराष्ट्रातला मार्ग हा खडतर झालेला आहे. हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही अशी स्पष्ट भूमिका भाजपनं घेतली आहे. मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही पठाण सिनेमाला विरोध सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आता पठाण सिनेमाची टीम त्यांनी सिनेमाला विरोध दर्शवलाय. पठाण सिनेमातील काही प्रसंग आणि बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या कपड्यांचा रंग हा बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रात सुद्धा पठाण सिनेमाच्या विरोधात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या सर्व वादावरती निर्मात्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी भाजपनं केली आहे. या महाराष्ट्राच्या भूमीत हिंदूंचा अपमान करणारी, हिंदुत्वाचा अपमान करणारी कोणतीही फिल्म, कोणतीही सिरियल आम्ही आमच्या भूमीत खपवून घेणार नाही, चालू देणार नाही. अधिक बरं होईल पठाण चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी समोर येऊन आमच्या वंदनीय साधू संतांच्या आक्षेपावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी. भगवान जो है ये त्याग, शौर्य, बलिदान और अध्यात्म का प्रतीक है, वैराग्य का प्रतीक है. इन कपड़ों को पहन करके तो वैराग्य से संबंधित बात हो, तो वीरता की बात हो, त्याग बलिदान की बात हो तो करना चाहिए. लेकिन इनको पहन करके अश्लील गाना गाना ये इस संस्कृति के विपरीत है. और मैं निर्माता निर्देशक से और एक्टर से भी निवेदन करूँगा इसको बंद करना चाहिए. ये बहुत ही गलत काम है, हमारी संस्कृति को प्रहार है. खासदार आणि एकेकाळी अभिनेत्री राहिलेल्या नवनीत राणा यांनीही या प्रकरणी विरोधाची भूमिका घेतली आहे. मुझे ऐसा लगता है कि जो भी रंग का गैर वापर अगर वो पिक्चर में किया और हमारे देश के लोगों के भावनाओं को कहीं ठेस लगी है तो मुझे लगता है सेंसर ने पहले उसे देखना चाहिए. अगर कहीं पे भी ऐसा मन दुखाने लायक कोई चीज़ है तो उसे एडिट करके फिर ही करना चाहिए. कोलकातामधल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेता शाहरुख खाननं बॉयकॉट पठाण ट्रेंडवरती जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए, मौसम बिगड़ने वाला है और कुछ दिनों से हम लोग यहां पर नहीं आए हैं, आप लोगों से मुखातिब नहीं हो पाए हैं, आप लोगों से मिल नहीं पाए हैं. लेकिन अब दुनिया जो है नॉर्मल हो गई है, हम सब खुश हैं, मैं सबसे ज्यादा खुश हूं. और ये बात बताने में मुझे बिल्कुल भी आपत्ति नहीं है की दुनिया कुछ भी. कंपनीच्या नावानं येणाऱ्या फोन कॉल्सचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. पण या कॉल्सद्वारे कशी फसवणूक केली जाते याचा भांडाफोड पुणे पोलिसांच्या सायबर विभागानं केलेला आहे. बजाज फिंसर्व लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या नावानं अशी फसवणूक केली जायची. जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. नमस्ते, बजाज फिंसर्व लाईफ इन्शुरन्स कंपनीमधून सेल्स एक्झिक्युटिव्ह बोलतेय. असे आशयाचे फोन कॉल्स आपल्यापैकी काही जणांना नक्की आले असतील. जर तुम्हालाही असे फोन येत असतील तर सावधान, कारण नागरिकांना कॉल करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या या कॉल सेंटरचा पुणे पोलिसांनी भांडाफोड केलाय. पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या सायबर पथकानं ठाण्यातल्या मुलुंड वेस्टमध्ये जाऊन बजाज फिंसर्व लाईफ इन्शुरन्स नावानं चालणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटरला उद्ध्वस्त केलंय, ज्यातून अनेकांना गंडवलं गेल्याचं उघड झालंय. या कॉल सेंटरमधून महाराष्ट्रातील विविध शहरातल्या नागरिकांना फोन कॉलद्वारे बजाज इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचं गंडवलं जात होतं. ग्राहकांचा विश्वास संपादन करून हे खोटारडे बजाज फिंसर्वची 50 लाख रुपयांची पॉलिसी काढायला सांगायचे. 0% व्याजदरानं 50 लाख रुपयांचं कर्ज मंजूर करून देतो असं सांगितलं जायचं. इन्शुरन्स प्रीमियमच्या नावानं ग्राहकांकडून लाखो रुपये उकळत हे भामटे फसवणूक करत असल्याचंही उघड झालंय. तुम्हाला पॉलिसी मिळेल 50 लाख रुपयाची, परंतु त्यासाठी तुम्हाला 2.5 लाख रुपये 6 महिन्याचे भरावे लागतील. आणि मग त्यातला एक इन्स्टॉलमेंट म्हणून पहिले 1.25 लाख रुपये आणि परत 1.25 लाख रुपये असे ते आपल्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घ्यायचे फिर्यादीकडून. आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि पॉलिसी न देता आणि कुठलेही लोन न देता फसवणूक करायची. अशा पद्धतीने त्यांची मोड असते. या प्रकरणी पोलिसांनी कॉल सेंटरमधील 2 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 40 मोबाईल हँडसेट, कम्प्युटर हार्ड डिस्क, 1 NVR तसंच पुराव्याच्या कामी काही कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. हॅव्हियर कॉर्पोरेट कंपनी आहे, त्याची एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये या आरोपीने एक कॉल सेंटर सुरू केलेलं होतं. तिथं गेल्यानंतर 40 तिथं लोक सापडले. 2 आरोपी आपण सध्या अटक केलेले आहे. आणि कॉल सेंटर चालवणारा मालक जे आहेत 2 जण ते फरारी आहेत. त्यांच्या मागावर पोलीस आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन लोनच्या माध्यमातून कशी फसवणूक केली जाते हे उघड झालं होतं. आता इन्शुरन्सच्या आडून देखील ग्राहकांना गंडवलं जात असल्याचं समोर आलंय.
त्यामुळे कुठलेही व्यवहार करताना आणि कर्ज घेताना विचार करून पावलं उचलणं गरजेचं आहे. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. रत्नागिरीमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीच्या मोर्चावरती हल्ला बोल केलेला आहे. काम करणाऱ्यांची चर्चा होते, बिनकामांचे लोक मोर्चे काढतात असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी महाविकास आघाडीला लगावलेला आहे. त्याचप्रमाणे ज्यांना खोके माहिती आहेत ते खोक्यांची भाषा करतात असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना लगावलाय. किंबहुना ही सभा पाहिल्यानंतर जे रस्त्यावर येत आहेत ते मोर्चा काढतील आणि आपण काम करणारे आहोत. काम करणाऱ्यांचीच होते चर्चा आणि बिनकामाचे काढतात मोर्चा. खोके सरकार, खोके घेतले, खोके मुंबईतल्या लोकांना, ग्रामीण भागातल्या काय माहिती खोके, परंतु ज्यांना खोके माहित आहेत तेच खोक्याची भाषा करणार. खोके कुठून कुठे जातात ते सगळ्यांना माहित आहे. जनता सुज्ञ आहे आणि आज मी खरं सांगतोय, आज होय 50 खोके नाही तर 750 खोके आम्ही दिले. या रत्नागिरीच्या विकासाला आम्ही दिले. आम्ही घरी खोके ठेवणारे नाही, आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत. ही बाळासाहेबांची शिकवण, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, या दोन्ही हाताने देण्याची शिकवण आम्ही आत्मसात केलेली आहे. तर संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय विशेष ते आता आपण जाणून घेणार आहोत. तर महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून विरोधकांकडून पहिल्यांदाच जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यताही वर्तवली जाते. राज्यातील सत्तांतरानंतर शनिवारी पहिल्यांदाच मुंबईत महाविकास आघाडीची ताकद रस्त्यावर पाहायला मिळणार आहे. राज्य सरकारनं अखेर परवानगी दिल्यामुळं महाविकास आघाडीच्या महामोर्चाचा मार्ग मोकळा झालाय. महाविकास आघाडीनं मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे नेते पदाधिकारी या मोर्चामध्ये उपस्थित राहतील असं सांगण्यात येत आहे. या मोर्चाची मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. बैठका ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या आहे. महामोर्चाच्या निमित्ताने महाविकास आघाडीनं शिंदे फडणवीस सरकार विरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. तसंच सत्ताधाऱ्यांविरोधात रान पेटवण्याची ऐतीच संधी विरोधकांना मिळाली आहे. विशेषतः महाराष्ट्रावर ज्या प्रकारचा अन्याय सुरू आहे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा ज्या प्रकारे अवमान सुरू आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमा प्रश्नावर जो महाराष्ट्राचा रोज अपमान करतायत, महाराष्ट्रातून आमचे उद्योग पळवले जात आहेत, या सगळ्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा महाराष्ट्र प्रेमी काढतात. पोलिसांनी परवानगी दिलेली आहे आणि आता नियमाप्रमाणे पोलिसांना सहकार्य करून आम्ही हा मोर्चा यशस्वी करू असा आमचा विश्वास आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. काही मोर्चा आहे तो शांतपणे व्हावा, त्याला जी काही परवानगी आहे ती दिलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकशाही पद्धतीनं कोणाला विरोध करायचा असेल तर तो विरोध ते करतील. आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे या एवढ्यापुरतं सरकारचं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन असेल.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडीला पाय उतार व्हावं लागलं होतं. तेव्हापासून महाविकास आघाडी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय. आता महामोर्चाच्या निमित्तानं महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करत महाविकास आघाडीनं शनिवारी महामोर्चाची हाक दिली आहे. पण आता महाविकास आघाडीच्या या महामोर्चाला भाजपनं माफी मांगो आंदोलन करत प्रत्युत्तर देण्याची घोषणा केलेली आहे. आणि त्यामुळे शनिवारी मुंबईच्या रस्त्यांवरती महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचा महामोर्चा, भाजपचं माफी मांगो. विरोधकांकडून महापुरुषांच्या अवमानाचा निषेध. सुषमा अंधारेंविरोधात भाजपचा एल्गार. शनिवारी मुंबईत विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये सामना. महापुरुषांबाबतची वादग्रस्त विधानं आणि सीमावादावरून होणाऱ्या मराठी भाषिकांच्या गळचिपीच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीसह राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी महामोर्चाचं आयोजन केलं. त्यासाठी ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. सत्ताधारी पक्षाला जर आमच्या महापुरुषांविषयी, आमच्या श्रद्धांविषयी जर काही संवेदना नसतील, याचा अर्थ हे सरकार लाचार आहे. शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी गप्पा आहेत, डॉक्टर आंबेडकर फुल्यांच्या अपमानानंतरही गप्पा आहेत, आणि उगाच गांडुळासारखी जी बळबळ करतायत आमच्या विरोधामध्ये, करू द्या ना. म्हणून तर हा महामोर्चा आहे ना, महाराष्ट्रप्रेमींचा. ती पोटदुखी आहे त्यांना. पण आता शनिवारी महाविकास आघाडीचा महामोर्चा मार्गस्थ होतानाच भाजपनं देखील या मोर्चाला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. कारण मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावेळी मुंबईत ठिकठिकाणी माफी मागो आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलंय. सुषमा अंधारेंनी वारकऱ्यांच्या केलेल्या अपमान आणि संजय राऊतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाचा केलेला चुकीचा उल्लेख या विरोधात भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीची कोंडी करण्याची रणनीती आखली. ह्या हिंदू देवदेवतांवरचे अपमान, वारकरी संप्रदायावर केलेला हा हल्लाच आहे मी म्हणेन, आणि हा महाराष्ट्रद्रोह परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाबद्दल निर्माण केलेला वाद, या सगळ्या गोष्टीसाठी उद्या मुंबईभर भारतीय जनता पार्टी माफी मागो निदर्शन करणार आहे. आता भाजपनं महाविकास आघाडीच्या महामोर्चाला माफी मागोद्वारे प्रत्युत्तर देण्याची तयारी केल्यानंतर महाविकास आघाडीनं भाजपच्या या रणनीतीवर निशाणा साधलाय. माझ्या विरुद्ध मोर्चा काढणं म्हणजे उद्याच्या संयुक्त महाराष्ट्रासंदर्भातल्या मोर्चाला अपशकुन करण्यासाठी हे झालं. भारतीय जनता पक्षाला वैफल्य आलेलं आहे, फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण, विफलता, वैफल्यग्रस्त. त्यातून हे सगळे असे प्रकार सुरू आहे. अशा महाराष्ट्राच्या सुपुत्राविषयी तुम्ही जे काय राजकारण चालवलं आहे ते थांबवा, नाहीतर जनता तुम्हाला रस्त्यावरती जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही. कशा करता माफी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत असं बोलल्याबद्दल जर कोणाला माफी हवी असतील तर त्यांच्या डोक्यातल्या किड्यांचं संशोधन करावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील राज्यपालांचं आक्षेपार्ह विधान आणि त्यानंतर सुरू झालेल्या वादग्रस्त विधानांचं सत्र, याच्याच निषेधार्थ महाविकास आघाडीनं महामोर्चाचं आयोजन केल्यानंतर आता भाजपनंही आंदोलनाद्वारे एल्गारची घोषणा केल्यानं महाराष्ट्रात राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेमधील बंडखोरीनंतर दोन्ही सेनेत राजकीय संघर्ष पेटलेला आहे. एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून केला जातोय आणि आता नव्या वर्षात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्या वर्षात ठाकरेंच्या पक्षाला धक्का. ठाकरेंचे आमदार शिंदेंच्या संपर्कात. उद्योग मंत्र्यांच्या दाव्यात किती तथ्य? शिंदे सरकार सत्तेत येऊन जवळपास 6 महिने झालेत. या काळात सत्ताधारी शिंदेंच्या पक्षानं शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवलंय.
नुकतंच खासदार गजानन कीर्तीकरांना आपल्या पक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. तसंच आता नवीन वर्षात शिंदेंचा पक्ष उद्धव ठाकरेंना आणखी एक राजकीय धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसं भाकीत केलंय. ज्यावेळी सरकार पाडण्याच्या गोष्टी काही लोकांनी केल्या, निवडणुका लावण्याच्या गोष्टी केल्या, त्यावेळी मी असं सांगितलं होतं की 170 हा आमचा मेजॉरिटीचा आकडा आहे. अजून 10 ते 12 लोक एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत. असा आकडा भविष्यामध्ये 180 ते 82 पर्यंत जाऊ शकतो. आणि ते आहेत ना, अनेक लोक संपर्कात आहेत. नवीन वर्षामध्ये तुम्हाला कळेल नवीन घडामोडी काय आहेत त्या. धमाका खरं 5 महिन्यापूर्वी झाला, त्याची पडसाद नवीन वर्षामध्ये उमटतील. कोकणानं नेहमी शिवसेनेला साथ दिली आहे. त्यामुळेच आता शिंदेंच्या पक्षानं कोकणावर लक्ष केंद्रित केलंय. विकास कामांच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदेंनी एक प्रकारे त्याची सुरुवात केल्याचं बोललं जात आहे. तसंच आगामी काळात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार पाडण्याचा शिंदेंचा प्रयत्न असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आजही कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे, परंतु बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा आहे. भगदाड पाडलंय तुम्हाला वाटतंय, तर त्याच्यासाठी लढवय्य शिवसैनिक निष्ठावंत त्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे जे जे होईल ते आम्ही बघू. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेतील जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते गळाला लावण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूकडून केला जातोय. तसंच आपल्या सोबत असलेले आमदार खासदार फुटू नये याची काळजी घेतली जाते. मात्र नव्या वर्षात ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा एकदा खिंडार पाडण्याचा प्रयत्न शिंदेंच्या पक्षाकडून केला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही सेनेत राजकीय चढाओढ पाहायला मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गावामधल्या निवडणुकीचा खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना ताप झालेला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे आणि उमेदवाराच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी चिठ्ठीच्या माध्यमातून घराबाहेर चिकटवण्यात आलेली आहे. आणि या प्रकारामुळे तुळजापूर तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे. उमेदवाराच्या घरावर थेट धमकीचं पत्र चिकटवण्यात आलं. तुळजापूर तालुक्यातील मसाला खुर्द गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी उमेदवार कांताबाई साळवे यांच्या नावानं चिठ्ठी लिहून धमकी देण्यात आली. राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवेंची आई कांताबाई निवडणुकीसाठी मैदानात आहे. प्रचाराच्या धामधुमीत या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर साळवे मदत कर, मतदानातून माघार घे असं या पत्रात नमूद करण्यात आलंय. शेवट पाठिंबा दे, नाहीतर गावात राहायचं अवघड होईल. तुझा खासदार ओम बाळ तुझा कलेक्टर आणि तुला बघून घेऊ. वेळ आली तर संपवून टाकू. वेळ आली तर तुला पण संपवून टाकू. तुला कोण मतदान करतं आम्ही बघतो. तुझा खासदार बाळ आणि कलेक्टरला परिणाम भोगावे लागतील. लई दलित समाजावरती उड्या मारतोय काय, असं चिठ्ठीत नमूद करण्यात आलंय. या प्रकरणी तपास करून कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. जर जीव्या मारण्याच्या धमक्या येत असतील या महाराष्ट्रामध्ये, तर या महाराष्ट्रामध्ये या चालू सरकारनं काय केलंय, तर या सरकारनं बिहार करून टाकलं या राज्याचं. कुठे गेलेत राज्याचे गृहमंत्री, कुठं आहेत SP? यायला 112 नंबरच्या गाडीला यायला 2 तास लागतात. 10 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये 10 मिनिटाचा रस्ता 112 नंबरला फोन लावल्यानंतर 2 तास लागले. याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या काळामध्ये आंदोलन करेल जर 24 तासात जर कारवाई नाही झाली. मसाला खुर्दमध्ये सरपंच पदासह 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर 4 जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे. मात्र उमेदवारांना अशा प्रकारे धमकी देऊन निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यासाठी दबाव आणणं हा चुकीचा आणि धक्कादायक प्रकार आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनानं या प्रकरणी तपास करून समाजकंटकांवरती कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. बिहारमध्ये विषारी दारूमुळे 30हून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे. आणि या घटनेमुळे बिहार हादरून गेलेलं असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी असंवेदनशील वक्तव्य करून पीडितांच्या जखमेवर मीठ चोळलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. बिहारच्या छपरामध्ये विषारी दारूमुळे 31 जणांचा मृत्यू ओढवला. या घटनेविषयी सभागृहात बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमारांनी असंवेदनशील वक्तव्य केलंय.
तो दारू पी के मर जाएगा तो उसको हम लोग कंपनसेशन देंगे? सवाल ही नहीं पैदा होता, ये कभी मत सोचिए। और नहीं, अगर यही करना है तो सब मिलके तय कर लीजिए, खूब कहिए कि शराब पियो, इसलिए ये सब बात ठीक नहीं है। नितीश कुमारांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची अक्षरशः झोड उठवली आहे। कोई भी लोकतांत्रिक सभ्य समाज में इस बयान का निंदा करेगा। दुर्भाग्यपूर्ण है, इस तरह का बयान नहीं देना चाहिए। अगर कोई शराब पीने से मौत हुई तो शराब पीना चाहता था, वो जहर नहीं पीना चाहता था, वो मौत को नहीं चुनाव कर रहा था। हमारे राज्य के रूप में ड्यूटी है कि जहरीली शराब न बिके, और यह नैतिक जिम्मेदारी राज्य में जो सत्ता में बैठा उसकी होती है। नीतीश कुमार अब कुछ नहीं बिहार के लिए कर सकते। बिहार अब पूरी तरह त्रस्त हो रहा है। आप देख रहे हैं जहरीली शराब में इतने लोग मर रहे हैं और मुख्यमंत्री आराम से बैठे हैं और कह रहे हैं मरेंगे ही। तो नीतीश कुमार जी जैसा कमजोर मुख्यमंत्री अब बिहार को मिला है। एकीकडे विषारी दारूमुळे बिहारमध्ये मृत्यूचं तांडव आहे, तर दुसरीकडे यावरून आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलाय। नितीश कुमार सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपनं हे षडयंत्र रचल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलाय। कंटेनर, हमको जो विश्वस्त सूत्रों से पता चला है कि वो कंटेनर आया था जहरीले शराब लेकर बिहार के लोगों को मारने और बिहार सरकार को बदनाम करने के लिए और कटघरे में खड़ा करने के लिए कहीं न कहीं साजिश है। बीजेपी के लोगों का, विरोधी दल के लोगों का साजिश है। पिएगा, गड़बड़ पिएगा, मरेगा। पिएगा तो मरेगा म्हणत नितीश कुमारांनी विषारी दारूविषयी असंवेदनशील वक्तव्य करून हात झटकण्याचा प्रयत्न केलाय। मात्र बिहारमध्ये कुणाच्या आशीर्वादानं अशा प्रकारची दारू विकली जाते, त्यावर राज्य सरकारनं वेळीच कारवाई का केली नाही याची जबाबदारी नितीश कुमारांना झटकता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मालेगाव बॉम्ब स्फोटामधील आरोपी कर्नल पुरोहित यांच्यावरती लिहिलेलं लेफ्टनंट कर्नल पुरोहित द मॅन बेट्रेड या पुस्तकाचा 18 डिसेंबरचा प्रकाशन होतं, पण पुस्तकाच्या प्रकाशनाआधीच नवा वाद होण्याची शक्यता आहे। नेमकं काय घडलेलं आहे जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। कर्नल पुरोहितांवरचं पुस्तक वादात, तपास यंत्रणांकडून पुस्तकाच्या तपासाची मागणी, प्रकाशनाला उपस्थिती नको, पुरोहितांना लष्कराचे आदेश। कर्नल पुरोहित मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहित यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनावरून आता नवा वाद निर्माण झालाय। लेखिका स्मिता मिश्रा यांनी लिहिलेल्या लेफ्टनंट कर्नल पुरोहित द मॅन बेट्रेड या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यातल्या SP कॉलेजमध्ये येत्या 18 डिसेंबरला होणार आहे। या प्रकाशन सोहळ्याला 3 माजी IPS अधिकारी उपस्थित राहणार आहेत, ज्यात माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, माजी पोलीस आयुक्त आणि माजी केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह, माजी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचा समावेश आहे। या प्रकाशन सोहळ्याचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं, पण प्रकाशनाच्या आधीच या पुस्तकावर आक्षेप घेण्यात आलाय। हे पुस्तक प्रकाशित होऊ नये अशी मागणी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील पीडित वकील शाहिद नदीम यांनी केली आहे। अशा पद्धतीनं पुस्तक प्रकाशन करून न्यायालयाचा अवमान असल्याचं शाहिद नदीम यांचं म्हणणं आहे। तर काही संघटनांनी देखील या पुस्तकाची तपास यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे। SP कॉलेजच्या प्राचार्याला आज आम्ही आमचं एक शिष्टमंडळ पुरोगामी विचाराचं एक शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटणार आहोत। आम्ही विनंती करणार की हा होणारा कार्यक्रम त्यांनी त्वरित रद्द करावा, कारण हा न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधात केस सुरू आहे, तो दोषमुक्त झालेले नाही, त्यांच्यावर गंभीर आरोप आहे। पुस्तकाच्या प्रकाशनावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता लष्करानं कर्नल पुरोहित यांना कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याच्या सूचना दिल्यात, पण पुस्तकाच्या लेखिका स्मिता मिश्रा यांनी मात्र न्यायालयाचा कुठलाही अवमान होणार नसल्याचा दावा केलाय।
कि कुछ लोग इस पुस्तक पर रोक की मांग कर रहे हैं। मुझे लगता है उन्होंने इस पुस्तक को पढ़ा नहीं है, शायद पलट कर भी नहीं देखा होगा, क्योंकि अगर उन्होंने पुस्तक पढ़ी होती तो उन्होंने जानकारी होती कि मेरी किताब में ट्रायल कोर्ट या अदालती कार्रवाई का एक शब्द भी शामिल नहीं है। लिहाजा उनकी इस मांग का कोई औचित्य नहीं बनता। एकंदरीतच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना आता या प्रकरणातील एक आरोपी असलेल्या मेजर कर्नल पुरोहितांवर पुस्तक लिहिण्यात आलं। त्यामुळे या पुस्तकात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत काही भाष्य तर केलं जाणार नाही ना, असा सवाल पीडितांचे वकील आणि काही संघटना करतायत। त्यामुळे आता तपास यंत्रणा काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याहून वैभव सनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।